इथं काल इंटरव्ह्यूला कोण कोण होतं ना, तर मला कमेंट करून सांगा हिम्मत असेल तर. कालचा दिवस लिटरली रोलर कोस्टर होता माझ्यासाठी. कारण काल सकाळी उठून मला जायचं होतं नाशिक फाट्याच्या मेट्रो स्टेशनला, कारण तिथे बीबीजी ह्या ऑर्गनायझेशन वॉक इन इंटरव्ह्यू चालू होते. आणि आई शपथ काय सांगू, 500-600 नंबर होते. इतनी क्राऊड ना भाई, क्या ही बताऊ मैं. बघा कसली मोठी लाईनच लाईन होती राव. मग काय, मी पण रेझ्युमे घेऊन उभी फुल उन्हात, पारा असं बॉडी फ्राय झाल्यासारखं वाटत होतं माहितीये. तासभर उन्हात उभी राहिल्यावर रेझ्युमे सबमिट केला आणि वाटलं जरा आता मेट्रो स्टेशनला जाऊन थोडं थंड हवा घेऊन येऊया. मग काय, मस्त तिकीट काढलं आणि निघाले स्वारगेटला जायला. माझाच वाटलं जरा मूड चेंज करू आणि मंडईमध्ये जाऊन येऊ, शॉपिंग आणि थोडे बुक्स घेऊन येऊ. आता माझ्या टेन्शनचं परफेक्ट ट्रीटमेंट म्हणजे शॉपिंग आणि झोप असते. झोप तर झाली नव्हती म्हणून म्हणलं थोडी शॉपिंगच करून येऊ. आता तुम्ही म्हणाल इंटरव्ह्यू साठी मी एवढ्या गर्दीमध्ये कशी, तर तुम्हाला तर माहितीच आहे मी माझा जॉब सोडून 3-4 महिने झाले आणि मला नंतर म्हणावा असा जॉबच भेटत नव्हता. आणि खरंच आयुष्यात स्ट्रगल बोलतो ना तो असाच, जरा कुठे ओपनिंग निघाली की इतके सगळे मुलं असतात ना की बस. तर सांगायचं असं की मी याच्या आधी वॉक इन इंटरव्ह्यूला कधीच गेले नव्हते, पण आजचा एक्सपिरियन्स माझ्या लाईफ टाइम लक्षात राहिला असा होता. त्यात वाढ म्हणजे मी माझे पासपोर्ट साईज फोटो आणि रेझ्युमे एकच आणून बाकीचे सगळे घरी विसरले. आणि मग माझी एक जुनी मैत्रीण देवासारखी धावून आली आणि इंटरव्ह्यूची प्रोसेस फायनली कम्प्लीट झाली. आणि त्याच प्रोसेस मध्ये इतकी मजा आली ना की बस. ती मजा तुम्हाला बघायची असेल तर माझ्या फ्रेंडच्या व्लॉग मध्ये तुम्ही बघू शकता. मी स्टोरीला टाकेल तिचा व्लॉग, जा बघून या लवकर, हसाल तुम्ही खूप.